गणपती बाप्पा मोरया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची जन्मकथा पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। श्री गणेश पुराणानुसार श्री गणेश जन्मकथा अशी आहे। देवी पार्वतीच्या दोन सख्या होत्या। त्यांची जया आणि विजया अशी नावे होती। एका दिवशी जया आणि विजया पार्वती देवींना म्हणाल्या, सखी, श्री महादेवांचे एवढे गण आहेत आणि तुझा एक पण नाही। यावर माता पार्वती म्हणाल्या, असं का म्हणताय? आपल्याकडे हजारो गण आहेत आणि ते माझ्या आज्ञेचे पालनासाठीच सदैव तत्पर असतात। अजून कोणाची आवश्यकता आहे? जया विजया म्हणाल्या की ते महादेवांचे गण आहेत। ते सर्वात आधी महादेवांचीच आज्ञा मानणार। जर तुम्ही त्यांना आज्ञा दिली आणि महादेवांनी ती नाकारली तर ते सुद्धा तुमची आज्ञा मानणार नाहीत। हे बोलणे पार्वती मातेने ऐकले आणि थोड्याच वेळात ते सगळं विसरून गेल्या। एके दिवशी पार्वती माता स्नानासाठी निघाल्या होत्या। जाताना नंदीला सांगितले, इथे तू द्वारपाल म्हणून थांब आणि कोणालाही आत प्रवेश देऊ नको। असे सांगून पुढे गेल्यानंतर काही वेळाने महादेव आले। नंदीने त्यांचा रस्ता अडवला आणि त्यांना सांगितले की पार्वती मातांचा आदेश आहे की कोणालाच आतमध्ये प्रवेश देऊ नको। यावरती महादेव म्हणाले, अरे नंदी, हा आदेश दुसऱ्यांसाठी, माझ्यासाठी नाही। असे बोलून महादेव आतमध्ये गेले। महादेवांना आत आलेले पाहून माता पार्वतीला सख्यांचे बोलणे आठवलं आणि माता पार्वतींच्या लक्षात आले की आपली आज्ञा कोणच ऐकत नाही। जर माझा कोणी गण असता तर त्याने माझा आदेश मानला असता। नंतर माता पार्वतींनी आपल्या पवित्र अंगाचा मळ काढून एका बालकाची निर्मिती केली। तो बालक सर्व गुणसंपन्न, सर्व दोषविरहित, महाबली, पराक्रमी होता। पार्वती मातेने त्याला सुंदर वस्त्रांनी, आभूषणांनी सुशोभित केले आणि त्याला म्हणाल्या की तू माझा पुत्र आहे। तुझी निर्मिती माझ्याच देहापासून झालेली आहे। तू मला सर्वात अधिक प्रिय आहेस। तसाच तो बालक आपल्या मातेच्या पायावर डोके ठेवून म्हणाला की माते, मी तुझाच आहे आणि सदैव तुझ्याच आज्ञेचे पालन करेन। पार्वती माता म्हणाल्या, पुत्रा, तू माझ्या आज्ञेशिवाय कोणाचीच आज्ञा मानू नकोस। तू द्वाराशी उभा राहा। ते बालक एक काठी घेऊन द्वारापाशी उभे राहिले। काही वेळानंतर महादेव आले आणि दरवाजात कोण आहे हे न बघताच आत निघाले। आपल्या हातातली काठी पुढे करत बालका त्यांना अडवले आणि म्हणाला, हे भवन माता पार्वतीचे आहे। आतमध्ये प्रवेश वर्जित आहे। तेव्हा महादेवांचे लक्ष त्या बालकाकडे गेले। महादेव म्हणाले, मूर्खा, तुला माहित आहे तू कोणाला अडवत आहेस? तू बाजूला हो, मला आतमध्ये जाऊ दे। बालक म्हणाला, माता आतमध्ये स्नान करत आहे। स्नान झाल्यावर तिच्या आज्ञेनेच तुम्हाला आतमध्ये जाता येईल। अरे, मी त्रैलोक्याचा स्वामी, पार्वतीचा पती आहे। मार्गातून बाजूला हो, मला आत जाऊ देत। बालक म्हणाला की तुम्ही कोणीही असा, मी तुम्हाला मातेच्या आज्ञेशिवाय आत जाऊ देणार नाही। महादेव तिथून माघारी आले आणि आपल्या गणांना माहिती काढण्यासाठी पाठवून दिले। महादेवांचे गण तिथे आले आणि बालकाला समजावून सांगू लागले, तू बालक आहेस, मोठ्यांची आज्ञा मान, त्यांचे पालन कर। यावरती बालक म्हणाले की मी माता पार्वतीचा पुत्र आहे। त्यांनीच माझी नेमणूक केलेली आहे। तुम्ही निघून जा। शिवगणांना आता समजले होते की हा महाशक्तीचा मुलगा आहे। तो आपल्या बोलण्याने विचलित होणार नाही। शिवगण माघारी परतले आणि महादेवांना हकीकत सांगितली। महादेवांना खूप राग आला। ते म्हणाले, तुम्ही एवढे बलवान, तुम्ही मिळून एका बालकाला त्याच्या जागेवरून हटवू शकला नाही। जा आणि आपल्या बळाचा वापर करा। गरज पडलीच तर युद्ध सुद्धा करा। शिवगण त्या बालकाकडे गेले, त्याला धमकी दिली, त्याच्यावर प्रहार करू लागले। त्याने आपल्या दिव्य काठीने त्यांचा प्रतिकार केला, त्यांची दुर्दशा केली। ते इकडे तिकडे पळू लागले। हे प्रलयकारी युद्ध सुरू असताना तिथे सर्व देवगण आले। महादेवांच्या आदेशानुसार देव सुद्धा युद्ध करू लागले, पण त्या बालकाच्या काठीसमोर दिव्यास्त्रे निष्फळ ठरली। सर्वजण पराभूत झाले। देवांची अशी दुर्दशा पाहून महादेव अत्यंत क्रोधित झाले। महादेव आणि बालकामध्ये भीषण युद्ध झाले आणि सर्व देव आणि शिवगण बालकाचा पराक्रम पाहून मंत्रमुग्ध झाले। शेवटी महादेवांच्या त्रिशूळाच्या प्रहाराने बालकाचे मस्तक धडावेगळे झाले। जेव्हा पार्वती मातेला समजले की आपल्याच प्राणनाथांनी आपल्याच पुत्राचा वध केलाय, मातेने रुद्रावतार घेतला। त्यातून हजारो शक्ती प्रकट झाला। तिथे उपस्थित सर्वांना शिक्षा देण्याचा आदेश दिला। महाशक्तीच्या प्रहाराने सर्वत्र हाहाकार मचला, सर्वत्र प्रलय आला। यातून वाचण्यासाठी सर्वांनी माता पार्वतीची स्तुती केली। नारद मुनींच्या प्रतिनिधित्वाखाली पार्वती मातेची उपासना केली। देवी पार्वती हळूहळू शांत झाल्या आणि म्हणाल्या की तुम्ही सर्वांनी मिळून माझ्या मुलाला मारले आहे। जर त्याला पुनर्जीवित केले तरच हा प्रलय थांबेल। सर्वांनी जाऊन शंकरांना पार्वती मातेची इच्छा सांगितली। महादेवांनी लगेच आदेश दिला की तुम्ही उत्तर दिशेला जा आणि पहिल्यांदा जो कोणता जीव दिसेल त्याचे शिर घेऊन या। शिवगणांना उत्तरेत हत्ती दिसला। त्यांनी हत्तीचे डोके घेऊन आणले। महादेवांनी ते डोके बालकाच्या धडावर ठेवायला सांगितले। महादेवांच्या अनुमतीने सर्वांनी वेद मंत्र उच्चारण करत महादेवांच्या तेजाने जल अभिमंत्रित करून ते बालकावरती शिंपडले। त्या जलस्पर्शाने बालकाच्या शरीरात प्राण आले। तो उठून बसला। हे पाहून पार्वती मातेला फार आनंद झाला।
मातेने बालकाला कवटाळले. सर्व देवांनी बाळ गणेशाला आशीर्वाद दिले आणि महादेवांनी त्याला सर्व गणांचा अध्यक्ष नियुक्त करून गणपती बनवले. अशी आहे श्री गणेशांची जन्मकथा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.